नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. मुलीशी आंतरजातीय विवाह केलेल्या करवीर तालुक्यातील बुही येथील विशाल अडसूळ या तरुणाचं अपहरण करून बेदम मारहाण केल्याप्रकरणी मुलीच्या वडिलांसह तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केले. कोल्हापूर जिल्ह्यातील उच्च तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये आयडिया लॅब, अटल टिंकरिंग लॅब सारखे विविध संशोधन पर विभाग कार्यरत आहेत. या लॅबमधून उद्योग व्यवसायातील विविध समस्याबाबत उपाययोजना शोधल्या जातात. मात्र हे उपाय उद्योजक व्यापारापर्यंत पोहोचतच नाहीत. जीवाश्म इंधनावरील वाया जाणारा खर्च रोखण्यासाठी, परकीय तिजोरीवरील वाढता भार कमी करण्यासाठी व जीवाश्म इंधन जाळण्यामुळे निर्माण होणाऱ्या हरितगृह वायूच्या प्रतिकूल परिणामापासून पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, तेल उद्योगाचे राज्यस्तरीय समन्वयक यांच्या संयुक्त सहभागाने जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आलेत. शिवनाकवाडीतील महाप्रसादातून झालेल्या विषबाधा प्रकाराचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी साथरोग नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी SOP तयार करून त्याची जिल्हाभर जबाबदारी निश्चित करावी, अशा सूचना नामदार प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या. शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील सुमारे 648 अभ्यासक्रमाचे निकाल घोषित करण्यात आलेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव यांनी दिली. जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासक पदाचा कार्यभार स्वीकारलाय. त्यांनी आज इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाची माहिती घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे यासाठी आपले सर्वोच्च प्राधान्य राहील, त्या दृष्टीने पाठपुरावा करू, अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिली. खंडपीठाच्या मागणीसाठी रविवारपासून दसरा चौकात आमरण उपोषणास बसणार आहेत. शरद पवार यांनी दिल्लीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राधानगरी तालुक्यातील करंजपे नदीमध्ये बुडून परप्रांतीय ऊसतोड कामगाराचा मृत्यू झालाय. राधे पटेल असं मृताचं नाव असून आज सकाळी KDRFच्या पथकाने त्याचा मृतदेह बाहेर काढलाय. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.